नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, माझं नाव सुहास भिसे. स्वागत आहे तुमचं सर्वांचं परदा करंट अफेअर्स मराठी या आपल्या मायबोली भाषेतील एज्युकेशनल यूट्यूब चॅनलमध्ये. विद्यार्थी मित्रांनो, आज आहे 20 सप्टेंबर 2024. आजच्या दिवसाचे जेवढेही चालू घडामोडीचे महत्त्वाचे टॉप प्रश्न बनत असतील ते सर्व प्रश्न आपण या व्हिडिओच्या माध्यमातून पाहणार आहोत. तरी सर्वप्रथम आपण जर नवीन असाल, पहिल्यांदा या चॅनलवरील व्हिडिओ पाहत असाल तर चॅनलला या ठिकाणी अवश्य सबस्क्राईब सुद्धा करून घेऊ शकता. ठीक आहे, चला तर मग आपण आजच्या व्हिडिओला सुरुवात करूया. त्या अगोदर कालच्या व्हिडिओमध्ये जो काही शेवटचा प्रश्न विचारला होता त्या प्रश्नाचं उत्तर जाणून घेऊया. काय होता प्रश्न? नीरज चोप्राने डायमंड लीगच्या फायनलमध्ये किती मीटर भाला फेकून रौप्य पदक जिंकलेलं आहे? तर बऱ्याच विद्यार्थी मित्रांनी अगदी योग्य उत्तर टाईप करून सांगितलं आहे. पर्याय क्रमांक सी 87.86 मीटर एवढा या ठिकाणी भाला फेकून रौप्य पदक जिंकलेलं आहे आपल्या गोल्डन बॉय नीरज चोप्राने. ठीक आहे, यांच्याबद्दल दोन गोष्टी लिहून घ्या. जे काही ऑलिम्पिक झालं टोकियोमध्ये 2020 मध्ये आणि पॅरिसमध्ये 2024 मध्ये, त्याच्यामध्ये टोकियोमध्ये झालेल्या ऑलिम्पिक 2020 मध्ये त्यांनी सुवर्ण पदक जिंकलं आहे आणि पॅरिसमध्ये झालेल्या ऑलिम्पिक 2024 मध्ये या ठिकाणी त्यांनी रौप्य पदक जिंकलेलं आहे. त्यांना वेगवेगळ्या पुरस्कारांनी सन्मानित देखील करण्यात आलं आहे. कोणकोणत्या? तर अर्जुन पुरस्कार देण्यात आला 2018 मध्ये, खेलरत्न पुरस्कार देण्यात आला 2021 मध्ये आणि पद्मश्री देण्यात आला 2022 मध्ये. क्लिअर? आता पहा विद्यार्थी मित्रांनो, प्रश्न क्रमांक पहिला. टोटल संपूर्ण व्हिडिओमध्ये 12 प्रश्न असतील. सुरुवातीपासून शेवटपर्यंत व्हिडिओ काळजीपूर्वक पहा. एक एक प्रश्न महत्त्वाचा आहे, तुम्ही कोणत्याही परीक्षेची तयारी करा. प्रश्न क्रमांक पहिला काय आहे? जाफर हसन यांची कोणत्या देशाच्या पंतप्रधानपदी निवड झालेली आहे? प्रश्न क्रमांक पहिल्याचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक डी जॉर्डन हे या प्रश्नाचं योग्य उत्तर असणार आहे. एक गोष्ट लक्षात घ्या, जो आपला कोर्स आहे 365 रुपयाचा जो आपण लॉन्च केलेला होता त्याच्यामध्ये या ठिकाणी जे काही 2-4 टेस्ट पेंडिंग होत्या त्या टेस्ट आज संध्याकाळी 7 वाजेपर्यंत अपलोड करून देण्यात येणार आहेत. ज्या पण विद्यार्थ्यांनी ऑलरेडी जे काही टेस्ट अपलोड केल्या त्या दिल्या नसतील तर त्या सुद्धा देण्याचा प्रयत्न करा. पेंडिंग टेस्ट संध्याकाळी 7 पर्यंत अपलोड होतील, त्या सुद्धा या ठिकाणी परत देण्याचा प्रयत्न करा. ठीक आहे, या गोष्टी तुम्हाला लक्षात ठेवायच्या. एक छोटीशी अपडेट होती. आणि अजूनही ज्या पण विद्यार्थ्यांना हा जर कोर्स तुम्हाला घ्यायचा असेल 365 रुपयाचा 1 वर्षासाठी असणार आहे, त्याची लिंक डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये देऊन ठेवलेली आहे. अजून 1-2 दिवसासाठी त्याच्यामध्ये 100 रुपये या ठिकाणी ऑफ असणार आहेत. म्हणजे हा जो काही कोर्स आहे तो तुम्हाला 265 रुपयाला भेटणार आहे पूर्ण वर्षभरासाठी. क्लिअर? पहिला प्रश्न कशा संदर्भात होता? देश आणि त्यांचे बदलण्यात आलेले नवीन पंतप्रधान. लगेच काय करूया, नवनवीन जे काही पंतप्रधान बदलण्यात आलेले आहेत 2024 मध्ये वेगवेगळ्या देशांचे, त्याच्यावरती एकदा नजर टाकूया. लिहून घ्या. स्पेनचे नवीन पंतप्रधान बनले आहेत पेड्रो सांचेज, लक्झेंबर्गचे आहेत ल्यूक फ्रिडेन, न्यूझीलंडचे आहेत ख्रिस्तोफर लक्झन, पोलंडचे बनलेले आहेत डोनाल्ड टस्क, येमनचे बनले आहेत अहमद अवाद बिन मुबारक, आयर्लंडचे बनले आहेत सायमन हॅरिस, आईसलँडचे बनले आहेत बजरानी बेनेडिक्टस, क्रोएशियाचे बनले आहेत आंद्रेक प्लेकोविक, नेदरलँडचे बनले आहेत डिक शूफ, ब्रिटनचे बनले आहेत सर केअर स्टार्मर, इराणचे बनले आहेत मसूद पेजशकियान, फ्रान्सचे बनले आहेत मिशेल बार्नियर आणि जॉर्डनचे बनले आहेत जाफर हसन. पुढचा प्रश्न, प्रश्न क्रमांक दुसरा. उपाध्यक्ष म्हणजेच व्हाईस प्रेसिडेंट जगदीप धनखर यांनी कोणत्या राज्यातील 434 औद्योगिक प्रशिक्षण संस्थांमधील संविधान मंदिराचे उद्घाटन केलेले आहे? औद्योगिक प्रशिक्षण संस्था, ज्याला आपण सोप्या भाषेमध्ये म्हणतो ITI. बरोबर. 2 नंबरच्या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक सी महाराष्ट्र राज्य हे या प्रश्नाचं योग्य उत्तर असणार आहे. एक पॉइंट लिहून घ्या. ITI ही माध्यमिकोत्तर शाळा आहे ज्याची स्थापना विविध व्यवसायांमध्ये प्रशिक्षण देण्यासाठी केली जाते. तर महाराष्ट्र राज्यातील जवळपास 434 ITI मधील संविधान मंदिराचे उद्घाटन करण्यात आलं आहे. कोणाच्या हस्ते? उपाध्यक्ष जगदीप धनखर यांच्या हस्ते. महाराष्ट्र ज्या राज्याची स्थापना 1 मे 1960 ला करण्यात आली. मुख्यमंत्री आहेत एकनाथ शिंदेजी, राज्यपाल आहेत CP राधाकृष्णन आणि राजधानी आहे मुंबई. 3 महत्त्वाचे राष्ट्रीय उद्यान आहेत चांदोली, संजय गांधी आणि ताडोबा आणि 4 महत्त्वाचे धरण आहेत उजनी, पवना, जायकवाडी आणि कोयना. पुढचा प्रश्न. मोदी मंत्रिमंडळाने वन नेशन वन इलेक्शन म्हणजेच एक राष्ट्र एक निवडणूकला कोणत्या दिवशी मान्यता दिली आहे कॅबिनेटने? 3 नंबरच्या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक बी 18 सप्टेंबर 2024 ला मोदी कॅबिनेटने या ठिकाणी याला मान्यता दिली आहे, अप्रुव्हल दिलेलं आहे. कशासाठी? वन नेशन वन इलेक्शनसाठी. खूप चांगला हा या ठिकाणी हिस्टॉरिक डिसिजन आहे. वन नेशन वन इलेक्शन याच्याबद्दल काही महत्त्वाच्या गोष्टी आहेत, 2 स्लाइडमध्ये आहेत. अत्यंत महत्त्वाच्या गोष्टी आहेत, व्यवस्थितपणे लिहून घ्या, फक्त बघत बसू नका. टायटल लिहून घ्या, वन नेशन वन इलेक्शन. पहिला पॉइंट लिहून घ्या. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखालील मंत्रिमंडळाने
भारतामध्ये एक देश एक निवडणूक या प्रस्तावाला कॅबिनेटच्या बैठकीमध्ये मंजुरी दिली आहे. दुसरा पॉइंट, भारताचे माजी राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांच्या अध्यक्षतेखालील तज्ज्ञ समितीने एक देश एक निवडणूक हा कार्यक्रम राबविण्यासंदर्भातला अहवाल मार्च 2024 रोजी केंद्राला सोपवलेला होता. त्यानंतर आज केंद्रीय मंत्रिमंडळाने याच्यावरती या ठिकाणी शिक्कामोर्तब केलेला आहे. तिसरा पॉइंट, एक देश एक निवडणूक म्हणजे काय, तर एकाच वेळी देशामध्ये लोकसभा आणि विधानसभेच्या निवडणुका घेणे हा याच्या मागचा मेन पर्पज आहे. पुढचा पॉइंट लिहून घ्या. चौथा पॉइंट महत्त्वाचा आहे. सध्या देशामध्ये लोकसभा आणि विधानसभेच्या निवडणुका दर 5 वर्षांनी घेतल्या जातात. तसेच काही राज्यांच्या लोकसभा आणि विधानसभेच्या निवडणुका एकाच वेळी होत आहेत. मात्र आता एक देश एक निवडणूक हे विधेयक पास झाल्यानंतर देशात एकाच वेळी लोकसभा आणि विधानसभेसाठी नागरिकांना मतदान करावे लागणार आहे. आणि एक शेवटचा पॉइंट लिहून घ्या. संपूर्ण देशभर हे तत्व लागू केल्यानंतर निवडणुकामध्ये होणारा जो काही पैशाचा अपव्यय आहे तो टळणार आहे. राज्यांनुसार सतत निवडणुका करण्याचा त्रासही या ठिकाणी संपुष्टात येणार आहे. निवडणुकीच्या काळामध्ये वापरल्या जाणाऱ्या काळा पैशावरती देखील या ठिकाणी लगाम लागणार आहे. त्याचबरोबर सरकारी साधन संपत्तीचा वापर देखील या ठिकाणी आता लिमिटेडमध्ये होणार आहे किंवा लिमिटेड होणार आहे. क्लिअर. पुढचा प्रश्न क्रमांक 4, भारताचा पहिला ट्रिलियनियर कोण बनणार आहे, तर साधी गोष्ट आहे. पर्याय क्रमांक ए, गौतम अदानी हे या प्रश्नाचं योग्य उत्तर असणार आहे. फर्स्ट ट्रिलियनियर हे या ठिकाणी बनणार आहेत आणि सेकंड बनणार आहेत मुकेश अंबानी. एक अहवाल आहे त्याच्याबद्दल 2-3 पॉइंट लिहून घ्या. 2028 पर्यंत भारताचा पहिला ट्रिलियनियर गौतम अदानी होतील असा एक अंदाज वर्तवला जात आहे. या अहवालामध्ये असेही नमूद करण्यात आले आहे की सध्या 111 अब्ज डॉलर्सच्या संपत्तीसह आशियातील सर्वात श्रीमंत व्यक्ती असलेले अंबानी 2033 पर्यंत ट्रिलियनवरती दर्जा प्राप्त करू शकतात. आणि अजून एक पॉइंट लिहून घ्या. इलॉन मस्क 2027 पर्यंत जगातील पहिले ट्रिलियनियर बनण्याचा अंदाज या ठिकाणी वर्तवला जात आहे. या सर्व गोष्टी तुम्हाला लक्षात ठेवायच्या आहेत. पुढचा प्रश्न, भारतातील पहिल्या वंदे मेट्रोचे नुकतेच नाव बदलून काय ठेवण्यात आलेलं आहे. 5व्या नंबरच्या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक डी, नमो इंडिया रॅपिड रेल असं पहिल्या वंदे मेट्रोचं नाव बदलून ठेवण्यात आलं आहे. 2 पॉइंट लिहून घ्या. जर तुम्हाला असं विचारलं भारतातील पहिली नमो भारत रॅपिड रेल कुठे सुरू झाली, तर गुजरातमध्ये. कोणत्या ठिकाणादरम्यान, तर अहमदाबाद ते भुज दरम्यान. दुसरा पॉइंट, नमो इंडिया रॅपिड रेलचे नाव आधी वंदे मेट्रो असे होतं, परंतु भारतीय रेल्वेने उद्घाटनापूर्वीच या ट्रेनचे नाव बदलून नमो इंडिया रॅपिड रेल असं करण्यात आलेलं आहे. लगेच काय करूया आपण, भारतातील जे काय मग प्रथम घटना घडलेल्या आहेत त्याच्यावरती चर्चा करूया. लिहून घ्या. भारतातील पहिली ड्रायव्हरलेस मेट्रो ट्रेन बेंगलोरमध्ये. भारतातील पहिली LNG चालित बस सेवा केरळमध्ये. भारतीय नौदलाचे पहिले स्वतंत्र मुख्यालय नवी दिल्लीमध्ये. वेळ वितरण प्रणाली लागू करणारा पहिला देश भारत देश. भारतातील पहिले ऑइल पाम प्रोसेसिंग युनिट सेवा सुरू करण्यात आलं अरुणाचल प्रदेशमध्ये. भारतातील पहिले आयुर्वेदिक रेस्टॉरंट सोमा रेस्टॉरंट दिल्लीमध्ये. भारतातील पहिली बॅटरी स्टोरेज गिगा फॅक्टरी जम्मू काश्मीरमध्ये. भारतातील पहिल्या खगोल पर्यटन मोहिमेचे नाव नक्षत्र सभा उत्तराखंडमध्ये सुरू झालं. हार्वर्ड प्रोग्राम सुरू करणारे भारतातील पहिले विद्यापीठ चंदीगड विद्यापीठ. जगातील पहिले 100% बायोडिग्रेडेबल पेन विकसित करण्यात आलं आपल्या प्यारा भारतामध्ये. आणि मासिक पाळीच्या सुट्टीचे धोरण सुरू करणारे देशातील पहिले उच्च न्यायालय ठरलं आहे सिक्कीम. पुढचा प्रश्न, कोणत्या जहाजातून भारतीय नौदलाच्या 2 महिला अधिकारी जगाची परिक्रमा करण्याच्या मोहिमेवरती निघणार आहेत. 6व्या नंबरच्या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक सी, INS तारिणी असं त्या या ठिकाणी विद्यार्थी मित्रांनो या जहाजाचं नाव आहे. तर INS तारिणी या जहाजातून भारतीय नौदलाच्या 2 महिला अधिकारी जगाची या ठिकाणी परिक्रमा करण्याच्या मोहिमेवरती निघणार आहेत. 2-3 पॉइंट लिहून घ्या. भारतीय नौदलाच्या 2 महिला अधिकारी त्यांचं नाव काय आहे, लेफ्टनंट कमांडर रूपा ए आणि लेफ्टनंट कमांडर दिलना के लवकरच समुद्रामार्गे जगाची परिक्रमा करणार आहेत. हे दोघेही भारतीय नौदलाच्या INSV तारिणी या नौकायानातून जगाची परिक्रमा करणार आहेत. या दोन्ही महिला अधिकारी गेल्या 3 वर्षापासून सागर परिक्रमा मोहिमेच्या देखील या ठिकाणी तयारी करत आहेत. पुढचा प्रश्न, दक्षिण भारतीय आंतरराष्ट्रीय चित्रपट पुरस्कार सीमा 2024 मध्ये नुकताच सर्वोत्कृष्ट अभिनेत्री क्रिटिक्स कॅटेगरीमधील पुरस्कार कोणाला मिळालेला आहे. पर्याय क्रमांक बी, ऐश्वर्या राय हे या प्रश्नाचं योग्य उत्तर असणार आहे. तर त्यांना या ठिकाणी क्रिटिक्स कॅटेगरीमधील सर्वोत्कृष्ट अभिनेत्री पुरस्कार देण्यात आला आहे. कशामध्ये, दक्षिण भारतीय आंतरराष्ट्रीय चित्रपट पुरस्कार 2024 मध्ये. लगेच काय करूया, बाकीच्या वेगवेगळ्या क्षेत्रामध्ये पुरस्कार प्राप्त केलेल्या व्यक्तींवरती चर्चा करूया.
42वा लोकमान्य टिळक राष्ट्रीय पुरस्कार देण्यात आला 2024चा सुधा मूर्तीजी यांना. जीवन गौरव पुरस्कार डॉक्टर जितेंद्र सिंग यांना. फिजी देशाचा चॅम्पियन ऑफ द ऑर्डर ऑफ फिजी देण्यात आला राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांना. IOCचा ऑलिम्पिक ऑर्डर पुरस्कार देण्यात आला अभिनव बिंद्रा यांना. रशियाचा ऑर्डर ऑफ सेंट एंद्रू एपोस्टल देण्यात आला नरेंद्र मोदी यांना. पेन पिंटर पुरस्कार 2024 देण्यात आला अरुंधती रॉय यांना. पहिला विज्ञान रत्न पुरस्कार देण्यात आला गोविंदराजन पद्मनाभन यांना. 2024 मधील पहिला ब्रह्म साहित्य पुरस्कार देण्यात आला B जयमोहन यांना. आणि 2024चा गान सम्राज्ञी लता मंगेशकर पुरस्कार देण्यात आला अनुराधा पौडवाल यांना. पुढचा प्रश्न, क्रिकेटपटू दिवनीत वेललाजची ICC पुरुष गटामध्ये ऑगस्ट 2024 साठी महिन्यातील सर्वोत्तम खेळाडू बनलेला आहे. तर तो कोणत्या संघाचा खेळाडू आहे? पर्याय क्रमांक A श्रीलंका या देशाला तो बिलॉंग करतो. ठीक आहे, लगेच काय करूया, याच्याच रिलेटेड पुढचा प्रश्न घेऊया 9व्या क्रमांकाचा. ऑगस्ट 2024 साठी ICC महिला खेळाडू म्हणून कोणाला निवडण्यात आलेला आहे? तर पर्याय क्रमांक D हर्षिता समर विक्रम असं त्यांचं नाव आहे. या सुद्धा श्रीलंका राज्याच्या देशाच्या खेळाडूला या ठिकाणी बिलॉंग करतात. ठीक आहे, एक पॉईंट लिहून घ्या. ICC मेन्स प्लेअर ऑफ द मंथ या ठिकाणी 2024 मध्ये जो काही जानेवारीमध्ये देण्यात आला मेन्स कॅटेगरीमधील तो देण्यात आला शमर जोसेफ यांना. फेब्रुवारीमधील देण्यात आला यशस्वी जयस्वाल यांना. अशाच प्रकारे आता या ठिकाणी ऑगस्ट 2024 मध्ये देण्यात आला डुनीत वेलालाजे यांना या ठिकाणी देण्यात आला. आणि ICC वुमन्स प्लेअर ऑफ द मंथ कॅटेगरीमधील जानेवारी 2024चा देण्यात आला एमी हंटर यांना. आणि ऑगस्टचा देण्यात आला हर्षिता समर विकरामा असं त्यांचं नाव आहे, त्यांना देण्यात आलेलं आहे. दोघेही या ठिकाणी ऑगस्ट 2024 मधील जे काही महिला आणि पुरुषांचे खेळाडू आहेत ते श्रीलंका देशाला बिलॉंग करतात. पुढचा प्रश्न, तिरुनम हा सण कोणत्या राज्यामध्ये साजरा केला जात असतो? पर्याय क्रमांक C केरळ हे या प्रश्नाचं योग्य उत्तर असणार आहे. तर केरळ राज्याच्या अंतर्गत तिरुनम हा सण साजरा केला जातो. 2-3 पॉईंट लिहून घ्या. तिरुओनम हा सण भारतातील केरळमध्ये साजरा केला जातो. केरळमधील लोकांसाठी ओणम हा एक प्रमुख वार्षिक कापणी आणि सांस्कृतिक सण आहे. हा चिंगम मल्याळम महिन्यामध्ये साजरा केला जातो, जो सामान्यतः ग्रेगोरियन कॅलेंडरवरती ऑगस्ट किंवा सप्टेंबर महिन्यामध्ये येतो. तर पर्याय क्रमांक C केरळ हे या प्रश्नाचं योग्य उत्तर असणार आहे, ज्या राज्याच्या अंतर्गत तिरुनम हा सण साजरा केला जातो. केरळ ज्या राज्याची स्थापना 1 नोव्हेंबर 1956 करण्यात आली. मुख्यमंत्री आहेत पिनराई विजयन, राज्यपाल आहेत आरिफ मोहम्मद खान आणि राजधानी आहे तिरुवनंतपुरम. या ठिकाणी 6 महत्त्वाचे राष्ट्रीय उद्यान आहेत, इरविकुलम, मठिकेतन, अनबुडी, पामबदुम, पेरियार आणि सायलेंट व्हॅली. आणि 4 महत्त्वाचे धरण आहेत, इडुक्की, मालमपुझा, पेची आणि कुंडाळा. पुढचा प्रश्न, उत्तर प्रदेशातील सर्वात मोठे पर्यटन केंद्र म्हणून कोणते शहर उदयास आलेले आहे? पर्याय क्रमांक B अयोध्या हे या प्रश्नाचं योग्य उत्तर असणार आहे. तर राम मंदिर यामुळे या ठिकाणी उत्तर प्रदेशातील सर्वात मोठे पर्यटन केंद्र, लार्जेस्ट टुरिझम सेंटर इन उत्तर प्रदेश स्टेट असं म्हटलं तरी काय हरकत नाही. उत्तर प्रदेश ज्या राज्याची स्थापना 24 जानेवारी 1950 झाली. मुख्यमंत्री आहेत आदित्यनाथ योगी, राज्यपाल आहेत आनंदीबेन पटेल आणि राजधानी आहे लखनौ. 2 महत्त्वाचे राष्ट्रीय उद्यान आहेत दुधवा आणि पिलीभीत आणि एकच महत्त्वाचं धरण आहे रिहंद नावाचं. पुढचा प्रश्न, शेवटचा प्रश्न, आंतरराष्ट्रीय क्रिकेट पंच बनणारी पहिली पाकिस्तानी महिला कोण ठरली आहे? तर पर्याय क्रमांक A सलीमा इम्तियाज असं त्यांचं नाव आहे. क्लिअर, सर्व गोष्टी लक्षात आल्या. मी अशी आशा बाळगतो की तुम्ही दररोजचे प्रश्न वहीमध्ये लिहून घेत असताल. प्रत्येक रविवारी त्याच्यावरती रिव्हिजन मारण्याचा प्रयत्न करा. आणि या सर्व गोष्टी होत नसतील तर जो काही आपला 365चा कोर्स आहे त्याची लिंक डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये देऊन ठेवलेली आहे. ॲप डाउनलोड करा, कोर्स लॉग इन करा तुमचा मोबाईल नंबर टाकून आणि कोर्स परचेस करण्याचा प्रयत्न करा. याच्यामध्ये 100 रुपये ऑफ देखील या ठिकाणी देण्यात आलेली आहे. तुम्हाला कोर्स हा 265 रुपयाला मिळेल. याच्यामध्ये तुम्हाला वीकली 2 टेस्ट मिळतील, प्रत्येक रविवारी 1 टेस्ट मिळेल आणि प्रत्येक महिना संपला की 1 टेस्ट मिळेल. अशा प्रकारचे टेस्ट तुम्हाला वर्षभर मिळत राहतील. क्लिअर, तर अशा प्रकारे विद्यार्थी मित्रांनो हे होतात 12 प्रश्न. उपक्रम कंटेंट हा जो काही प्रयत्न आम्ही सुरू केला आहे मराठी भाषेमध्ये कसा वाटतो अवश्य कमेंट करत चला. आणि तुमच्यासाठीचा आजचा खास प्रश्न, पंतप्रधान नरेंद्र मोदींनी कोणत्या बंदरावर तुतीकोरीन आंतरराष्ट्रीय कंटेनर टर्मिनलचे उद्घाटन केलेले आहे? जवाहरलाल नेहरू बंदर, VOC पोर्ट, वाधवन बंदर की कांडला बंदर? तर ज्या पण विद्यार्थ्यांनी या प्रश्नाचं योग्य उत्तर येत असेल त्या प्रश्नाचं उत्तर तुम्ही कमेंट बॉक्समध्ये टाईप करण्याचा प्रयत्न करा. प्रश्नाचं उत्तर काहीच हरकत नाही.
ट्राय करणं, प्रयत्न करणं सर्वात जास्त महत्त्वाचं आहे. आणि दुसऱ्या दिवशी येऊन आपण दिलेल्या प्रश्नाचं उत्तर हे बरोबर आलं की चुकलं, दुसऱ्या दिवशी येऊन नेहमी चेक करणं, अभ्यासामध्ये कन्सिस्टन्सी मेंटेन ठेवणं हे सगळ्यात जास्त महत्त्वाचं ठरणार आहे. तर लगेच काय करूया आपण, सप्टेंबर महिन्यातील जेवढेही महत्त्वाचे दिवस आहेत त्याच्यावरती आपण एकदा रिव्हिजन करूया. लिहून घ्या. 1 सप्टेंबर ते 7 सप्टेंबर पहिला आठवडा आहे राष्ट्रीय पोषण आठवडा म्हणून. त्यानंतर 2 सप्टेंबर जागतिक नारळ दिवस, 4 सप्टेंबर राष्ट्रीय वन्यजीव दिवस, 5 सप्टेंबर शिक्षक दिवस, 8 सप्टेंबर आंतरराष्ट्रीय साक्षरता दिवस, 10 सप्टेंबर जागतिक प्रथमोपचार दिवस आणि जागतिक आत्महत्या प्रतिबंध दिवस, 11 सप्टेंबर राष्ट्रीय वन शहीद दिवस, 14 सप्टेंबर हिंदी दिवस, 15 सप्टेंबर अभियंता दिवस आणि आंतरराष्ट्रीय लोकशाही दिवस, 16 सप्टेंबर जागतिक ओझोन दिवस, 18 सप्टेंबर जागतिक बांबू दिवस, 21 सप्टेंबर आंतरराष्ट्रीय शांतता दिवस आणि जागतिक अल्झायमर दिवस, 22 सप्टेंबर जागतिक गेंडा दिवस आणि सप्टेंबर महिन्यातील चौथ्या रविवारी असतो जागतिक नदी दिवस, 26 सप्टेंबर जागतिक पर्यावरण आरोग्य दिवस आणि जागतिक सागरी दिवस, 27 सप्टेंबर जागतिक पर्यटन दिवस, 28 सप्टेंबर जागतिक रेबीज दिवस आणि 29 सप्टेंबर जागतिक हृदय दिवस. क्लिअर?